नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माघी श्री गणेश जयंती याबद्दल विशेष अशी माहिती. ओम गम गणपते नमः. भारतीय संस्कृतीत कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात ही श्री गणेशाने केली जाते. तर पाहूया, रिद्धी सिद्धीचा दाता आणि बुद्धीचे देवता मानल्या जाणाऱ्या श्री गणेशांचा जन्मोत्सव म्हणजे श्री गणेश जयंती बद्दल विशेष. माघ शुद्ध चतुर्थीला येणारा हा दिवस वरद चतुर्थी म्हणून ओळखला जातो. गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी हा श्री गणेशांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्री गणेशाची जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. माघ महिन्यातील ही चतुर्थी वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. धार्मिक महत्त्व काय आहे तर पाहूया. पौराणिक कथेनुसार याच दिवशी माता पार्वतीने मातीचा पुतळा बनवून त्यात प्राण फुंकले होते आणि श्री गणेशाचा जन्म झाला होता. किती सुंदर. शुभफळ काय मिळतील बरं ह्या व्रताची? तर या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटांचे निवारण होते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर साजरी करण्याची पद्धतही पाहूया. या दिवशी उपवास करावा आणि चंद्रोदयानंतर उपवास सोडावा. गणपतीच्या मूर्तीची किंवा फोटोची षोडशोपचारे पूजा करावी. गणपतीला लाल फुले, दुर्वा अर्पण करतात, शेंदूर अर्पण करतात. या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते. गणपतीला तिळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू यांचा नैवेद्य देखील दाखवतात. यामुळेच याला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप आणि श्री गणेशाची आरती केली जाते. 2026 मध्ये गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी रोजी येत आहे. यावर्षी गणेश जयंतीचे खास आकर्षण म्हणजे गणेश जयंती अनेक कारणांनी विशेष अशी आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षी या उत्सवाचा योग खूप शुभ मानला जात आहे. 2026 मधील गणेश जयंतीचे विशेष पैलू खालीलप्रमाणे आहेत. गुरुवारी 22 जानेवारी 2026 पूजेचा शुभ मुहूर्त माध्यम काळ सकाळी 11:35 पासून ते दुपारी 1:45 या 2 तासात श्री गणेशाची पूजा करणे फलदायी ठरेल. तिथी चतुर्थी 22 जानेवारी पहाटे 2 वाजून 12 वाजता सुरू होईल आणि 23 जानेवारीला मध्यरात्री 1 वाजून 45 समाप्त होईल. हा 17 दिवसांचा विशेष योग. गणेश पर्व योग कसा तर पाहूया. या वर्षाची सुरुवातीचे गणेशाची उपासनेने झाली आहे. 6 जानेवारी 2026 रोजी वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी होती. ज्योतिषशास्त्रानुसार 6 जानेवारी ते 22 जानेवारी म्हणजे अंगारकी ते गणेश जयंती हा 17 दिवसांचा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. या काळात केलेली श्री गणेश अथर्वशीर्ष किंवा स्तोत्रांच्या पठणाने विशेष प्रचिती मिळत असते. त्याची फळे सुंदर असतात. गुरुवारचा दुर्मिळ योग 2026 गणेश जयंती गुरुवारी येत आहे. गणपती हा बुद्धीचा देव आहे आणि गुरुवार हा गुरुग्रहाचा बुद्धी आणि ज्ञानाचा कारक वार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि आध्यात्मिक प्रगती इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा योग अत्यंत लाभदायक आहे. ग्रहांची स्थिती, आध्यात्मिक महत्त्व, सहस्त्रपट फळ कसे प्राप्त होते तर धार्मिक मान्यता आहे. या दिवशी माघ शुद्ध गणेश चतुर्थीला गणेश तत्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा 1000 पटीने अधिक कार्यरत असते. तिलकुंद चतुर्थी या दिवशी कुंद फुले आणि तीळ वापरून केलेली पूजा विशेष मानली जाते. थंडीचा काळ असल्यामुळे तिळाचा नैवेद्य आरोग्यासाठीही उत्तम मानला जातो. 2026 मध्ये काय बरे करावे तर या दिवशी शक्य असल्यास गणेश या किंवा अथर्वशीर्षाची 21 आवर्तने करावी. पिवळ्या रंगाची फुले किंवा जास्वंद गणपतींना
अर्पण करावी. गुरुवार असल्याने बाप्पाला पिवळ्या रंगाचा मिठाईचा उदाहरणार्थ बेसन लाडू, पेढे इत्यादीचा नैवेद्य अर्पण करू शकता. गणेश जयंतीचा पौराणिक संदर्भ काय आहे? तर भाद्रपद चतुर्थीला आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतो, पण माघ शुद्ध चतुर्थी हा दिवस श्री गणेशाचा खरा जन्मदिवस मानला जातो. पुराणानुसार या स्थितीला गणपतीचा अवतार झाला होता. या दिवसाला वरद चतुर्थी असेही म्हणतात, कारण या दिवशी गणेश आपल्या भक्तांना इच्छित वर देतात. तिळाचे विशेष महत्त्व. माघ महिना हा हिवाळ्याचा काळ असतो, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आणि धार्मिक परंपरेनुसार या दिवशी तिळाचा अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी गणपतींना तिळाच्या लाडूचा किंवा तिळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. असे मानले जाते, जितके तिळाचे दान केल्याने आणि त्याचा आहारात वापर केल्याने पुण्य मिळते. म्हणूनच या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. गणेश जयंतीची पूजा घराघरात आणि मंदिरांमध्ये अत्यंत भक्तिभावाने केली जाते. घराची स्वच्छता करून पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. शक्य असल्यास पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने श्री गणेशांना अभिषेक करावा. श्री गणपती बाप्पांना शेंदूर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे गणपती बाप्पाला शेंदुराचा टिळा लावला जातो. 21 दुर्वांची जुडी पूजेमध्ये अर्पण करतात. या दिवशी गणेश अथर्वशीर्ष, संकटनाशक गणेश स्तोत्र आणि गणेश सहस्त्रनाम वाचण्याचे विशेष फळ मिळते. अनेक लोक या दिवशी कडक उपवास करतात. हा उपवास पूर्ण दिवस केला जातो आणि संध्याकाळी किंवा चंद्रोदयानंतर आरती करून सोडला जातो. काही ठिकाणी दुपारच्या मध्यान्ह पूजेनंतर नैवेद्य दाखवून भोजन केले जाते. मध्यान्ह पूजेचे महत्त्व. गणेश चतुर्थीला जशी सकाळी पूजा केली जाते, तशी गणेश जयंतीला मध्यान्हकाळी दुपारच्या वेळी पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. कारण या गणेशाचा जन्म दुपारी झाला होता असे मानले जाते. महाराष्ट्रातील अष्टविनायक मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड आणि पाली या 8ही ठिकाणी माघी उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. कोकणात अनेक ठिकाणी या दिवशी गणपती बाप्पांचा पाळणा गायला जातो. सार्वजनिक उत्सव साजरा होतो. गणेश जयंती ही केवळ धार्मिक पूजा न राहता एक सांस्कृतिक उत्सव बनला आहे. अनेक ठिकाणी व्याख्याने, कीर्तने आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील करतात. महाप्रसादाचे नियोजन देखील असते. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन करणे अशुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी चंद्र पाहिल्याने व्यक्तीवर खोटा आळ किंवा कलंक, मिथ्या दोष लागतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. 2026 मधील गणेश जयंतीसाठी वर्जित चंद्रदर्शनाची वेळ ही 22 जानेवारी 2026 गुरुवारी वेळ सकाळी 9:22 पासून रात्री 9:19 आहे. या काळात आकाशात चंद्र पाहू नये असे शास्त्र सांगते. एका पौराणिक कथेनुसार एकदा गणपती बाप्पा आपल्या वाहनावर उंदरावर बसून जात असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. हे पाहून आकाशातील चंद्राला हसू आले. चंद्राने आपल्या रूपाचा गर्व करून गणपतीचा उपहास केला. यामुळे संतप्त होऊन श्री गणेशाने चंद्राला शाप दिला की जो कोणी या दिवशी भाद्रपद आणि माघ चतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्याला समाजात खोट्या आरोपाचा किंवा कलंकाचा सामना करावा लागेल. चुकून चंद्रदर्शन झाल्यास काय करावे? जर तुमच्याकडून चुकून या काळात चंद्रदर्शन झाले तर त्यातील दोष दूर करण्यासाठी खालील सैमंतक मनीचा मंत्र किंवा श्लोक म्हणण्याचा प्रथा आहे, ज्याचा मराठी अर्थ असा आहे: सिंह प्रसेनाला मारतो, सिंहाला जांबवाने मारले, माझ्या बालका रडू नकोस, हा संयमंतक मणी तुझाच आहे. या मंत्राच्या पठणाने चंद्रदर्शनामुळे लागणारा मिथ्या दोष दूर होतो असे मानले जाते. श्री गणेश जयंतीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने कार्यरत असते. गणपती देवांचे वाहन हे कार्यानुसार त्यावेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन आहे. युद्धासाठी सिंह, हेरंब गणपतीचे वाहन सिंह आहे. मयुरेश्वरांचे मोर हे वाहन आहे. तर अशी या गणपती बाप्पांची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून अवश्य सांगा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भक्त परिवारामध्ये पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.